जेसीबी ट्रॅक्टर सोडूनच पंचनामा, मुद्देमाल आणि पंचनाम्यात मोठी तफावत. महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न. पुणे सोलापूर महामार्गालगत मांजरी बुद्रुक येथे आढळून आलेल्या माती मिश्रित वाळूच्या साठ्याचा महसूल विभागानं पंचनामा केला. मात्र या पंचनाम्यावरती आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून पंचनाम्यातील नोंद आणि प्रत्यक्ष घटनास्थळी दिसणारा मुद्देमाल यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडिओ फुटेजमध्ये दिसणारा वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात असताना पंचनाम्यात त्याचा सुमारे 1/3 साठ्याची नोंद करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पंचनामा वस्तुस्थितीनुसार झालाय का असा सवाल उपस्थित होतोय. याशिवाय वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे हायवा, डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर आणि ट्रेलर घटनास्थळी असल्याचं दिसत असतानाही त्याचा पंचनाम्यात समावेश नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. अवैध वाळू उत्खनन किंवा वाहतुकीशी संबंधित कारवाई करताना संबंधित यंत्रसामग्री आणि वाहने जप्त करून त्याची नोंद करणं अपेक्षित असतं. मात्र तसे न झाल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेला आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार यंत्रसामग्रीवर तत्काळ कारवाई न झाल्यानं ती जागेवरून हटवण्यात आली आणि त्यानंतर वाळूचा साठाही रातोरात विक्री झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाहीये. यामुळे आता नागरिकांकडून पुढील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंचनाम्यात प्रत्यक्ष साठ्यापेक्षा कमी वाळूची नोंद का करण्यात आली? घटनास्थळी आलेल्या हायवा, जेसीबी, ट्रॅक्टर आणि ट्रेलरचा पंचनाम्यात उल्लेख का नाहीये? संबंधित यंत्रसामग्री जप्त न करण्यामागे नेमकं कारण काय? या प्रकरणात हलगर्जीपणा झाला की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे? या सर्व आरोपांची वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडून निपक्ष आणि सखोल चौकशी करून पंचनामा, फोटो, व्हिडिओ पुरावे आणि प्रत्यक्ष मुद्देमाल यांची पडताळणी करावी. चौकशीत नियमभंग, हलगर्जीपणा किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.